त्याच्यामध्ये किंमत tan थिटा. लक्ष द्या, tan थिटा बरोबर 3/4 काढायचं काय आपल्याला, काय काढायचंय, cos थिटा आणि sec थिटा SEC थिटा. आता ऐका आणि समजून घ्या. लक्ष द्या. हा, तर आपल्याकडे एक सूत्र आहे, काय माहिती तुम्हाला, तो सूत्र असा आहे का परत तोच मुद्दा का आपल्या उत्तराची सुरुवात सूत्रापासूनच होणार. सूत्र असं आहे 1 अधिक tan स्क्वेअर थिटा बरोबर sec स्क्वेअर थिटा. हा सूत्र आहे की नाही, हा सूत्र आहे ना. हा सूत्र म्हणजे सर्वात किचकट आणि सर्वात अवघड भाग हा आहे गणिताचा, या प्रश्नाचा, का सुरुवातच सूत्रापासून होईल. आणि सूत्र पण एवढं चित्र विचित्र आहे, वाचताना पाहताना एवढं बेकार वाचत, म्हणजे असं म्हणतो विषय काय कवनी कशामुळे, कोणत्या जन्माची शिक्षा भेटू राहिली या जन्मात, कोणतं पाप होतं आता भेटू राहिलं. सूत्र, तर सूत्रापासून सुरुवात झाली, किंमत ठेवून दे फक्त. मग चला 1 अधिक tan स्क्वेअर काय आहे 3/4 चा वर्ग, बाकी दशाला वर्ग तो मागे म्हणतो 1 अधिक 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, बाकी दशाला काही अडचण. रिमेनिंग पार्ट इज द पार्ट ऑफ द सिम्प्लिफिकेशन. चला, अपूर्णांकाचे बेरीजचा नियम काय, तिरकस गुणाकार करावा लागतो. मग करा तिरकस गुणाकार, 1 आणि 16 चा गुणाकार 16, 9 आणि 1 चा गुणाकार 9, आणि खाली 16 आणि 1 चा गुणाकार 16, उजवी बाजू दशाला काही अडचण. 16 आणि 9 ची बेरीज लय अवघड, तुम्हाला जमणार नाही, मला माहिती, मी सांगतो. आणि बरोबर उजवी बाजू दशाला. आता हिची किंमत काढण्यासाठी, सेकची किंमत काढण्यासाठी ती एकटी करावं लागेल. डोक्यावर जे 2 आहे बसलेले डोक्यावर, ती काढावं लागेल. म्हणून वर्गमूळ घ्यायचं. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, काउंट समज लिहून टाका बरं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. नीट आहे का, आता समजून घ्यायचा प्रयत्न करा. मुद्दा काय, वर्ग आणि वर्गमूळ जमत का, अजिबात जमत नाही. आणि 25चा वर्गमूळ 5, 16चा वर्गमूळ 4, आणि इकडे उरलं फक्त SEC थिटा. लिहून घ्या.